नमस्कार. स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, इयत्ता 4चा अभ्यासक्रम नुकताच बदल आणि या नवीन अभ्यासक्रमामध्ये मराठी विषयामध्ये कौतुकाची थाप नावाचा पाठ आहे. त्या पाठाचा स्वाध्याय आज आपण संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला, पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा. तर बघा, प्रश्न दिलेला आहे, सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले आणि आकृती पूर्ण करायची आहे. तर बघा, सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले. वादळी वाऱ्यामुळे पालापाचोळा वर उडू लागला. झाडांच्या फांद्या जोरजोरात हालू लागल्या. काही फांद्या तुटून खाली पडल्या. छोट्या खोपट्यांवरचे पत्रे उंच उडाले. सोसाट्याचा वारा सुटल्यावर हे सर्व घडले. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खालील घटनांचा योग्य क्रम लावा. वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते. मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. सोसाट्याचा वारा सुटला होता. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. हे बघा, या सर्व घटना पाठात दिलेत त्यानुसार योग्य क्रमाने लावूया. बघा याचं उत्तर. तर बघा, पहिल्यांदा, वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते. सोसाट्याचा वारा सुटला होता. मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले आणि मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. अशा पद्धतीने या सर्व घटनांचा योग्य क्रम आहे. चला पुढचा प्रश्न. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, विचार करा व सांगा. पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. याचं उत्तर आहे, पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ असते. सगळीकडे पाणीच पाणी असते. नद्या नाले ओढे पूर्ण भरलेले असतात. धबधबे प्रवाहित होतात. बेडकांची डारावडाराव ऐकू येते. निसर्गाने हिरवाईची शाल पांघरलेली असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची माहिती मित्रमैत्रिणींना सांगा. बघा उत्तर. आता याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जे काही चांगले काम केलेलं आहे त्यानुसार लिहू शकता. इथे एक नमुना उत्तर दिलेला आहे. माझ्या घराजवळ एक लहान चिमणीचे पिल्लू जखमी होऊन पडले होते. मी ते चिमणीचे पिल्लू पाहिले व त्याला उचलून घरी आणले. त्याला पाणी पाजले व त्याची योग्य ती काळजी घेतली. बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3. एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. तर बघा, एखाद्या कामाबद्दल, चांगल्या कामाबद्दल शाबासकी मिळते तेव्हा मला खूप आनंद होतो आणि मला स्वतःचा अभिमान वाटतो आणि मला पुन्हा असे चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. तर बघा, असेच नवनवीन स्वाध्यायांचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये धड्याचं नाव टाका. बघा पुढचा प्रश्न, तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय करा. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे, मला जर कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर मी माझ्या आईवडिलांना सांगेन व आईवडिलांच्या मदतीने त्याच्यावर योग्य ते उपचार करीन. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही थोडंफार तुमच्यानुसार बदलू शकता. बघा पुढचा प्रश्न आहे, लिहिते होऊया. वासरू आणि गाय यांच्यातील संवाद पूर्ण करा व त्यास अनुसरून शीर्षक द्या. बघा, वासरू, आई तू आलीस, किती उशीर केलास. गाय, काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस. वासरू, आई मला खूप भीती वाटत होती. गाय, भिवू नको बाळा, मी आता आली आहे. वासरू, पण आई मगाशी खूपच जोराचा वारा सुटला होता. गाय, आपण दोघे सोबत आहोत ना, भिवू नको. अशा पद्धतीने संवाद तुम्ही तुमच्या मनाप्रमाणेही बदलू शकता. बघा पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. माझा आवडता प्राणी. बघा, कोणता. माझा आवडता प्राणी आहे मांजर. तुम्ही ठेवलेले नाव जेनी. त्याचे वर्णन, मांजर पांढऱ्या रंगाची आहे. बघा त्याचा गुण, मांजर झाडावर चढते. बघा पुढे, तो प्राणी का आवडतो. ते मांजर माझ्याशी खूप खेळते म्हणून मला ते आवडते. बघा आता पुढचा प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी. विरुद्धार्थी शब्द लिहा. सोपे, सोपेच्या विरुद्धार्थी आहे अवघड. आधी, आधीच्या विरुद्धार्थी आहे नंतर. दिवस, दिवसच्या विरुद्धार्थी आहे रात्र. त्याचबरोबर अंधार, अंधारच्या विरुद्धार्थी आहे उजेड. तर बघा आता पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. बघा पहिला प्रश्न आहे, आई घरी आली. तर अधोरेखित शब्द आई, आईचं लिंग बदलून बाबा घरी आले. बघा पुढचा प्रश्न आहे, चिमणी घरट्यात राहते. तर चिमणीचं लिंग बदलून होणारा वाक्य चिमणा घरट्यात राहतो. मग आता पुढचं वाक्य आहे, बोका दूध पितो. तर बोका या शब्दाचं लिंग बदलून बनणारं वाक्य आहे मांजर दूध पिते. बघा आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3. खालील वाक्यातील नाम ओळखा. तर बघा पहिलं वाक्य आहे, वासरू अधिक उठावदार दिसायचे. या वाक्यातील नाम आहे वासरू. दुसरं वाक्य आहे, छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती. बघा यातलं नाम आहे छप्पर पाचट. तिसरं वाक्य आहे,
रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला. तर या वाक्यात अनेक नामं आलेली आहेत बघा. रवी, विनय, अनिल, अमित, वासरू ही या वाक्यातील नामे आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 4. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला वाक्यप्रचार आहे हंबरडा फोडणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मोठ्याने रडणे आणि याचा वाक्यात उपयोग केलेला आहे हरवलेले मूल सापडल्यावर आईने हंबरडा फोडला. पुढचा वाक्यप्रचार आहे कौतुकाची थाप देणे. कौतुकाची थाप देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे शाबासकी देणे आणि याचा वाक्यात उपयोग केलेला आहे मी अंध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत केली, हे पाहून आईने मला शाबासकी दिली. बघा पुढचा वाक्यप्रचार आहे आटोकाट प्रयत्न करणे. म्हणजेच अर्थ आहे खूप मेहनत करणे. याचा वाक्यात उपयोग आपल्याला परीक्षेत चांगले यश मिळावे यासाठी अमितने आटोकाट प्रयत्न केले. आणि शेवटचा वाक्यप्रचार आहे लक्ष वेधणे. लक्ष वेधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे लक्ष आकर्षित करणे. त्या लहान मुलाने सुंदर चित्र काढून सर्वांचे लक्ष वेधले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांचे अर्थ शोधा व वाक्य तयार करा. बघा छप्पर या शब्दाचा अर्थ आहे छत आणि वाक्य आहे ऊन पावसापासून संरक्षणासाठी घराला छप्पर असणे गरजेचे आहे. बघा पुढचा शब्द आहे खोपट या शब्दाचा अर्थ आहे झोपडी. वाक्य आहे शेतकऱ्याने छोटे खोपट घातले होते. पुढचा शब्द आहे वादळ या शब्दाचा अर्थ आहे तुफान आणि वाक्य आहे समुद्रात मोठे वादळ आले. पुढचा शब्द आहे वार्ता या शब्दाचा अर्थ आहे बातमी आणि वाक्यात उपयोग आपला मुलगा पास झाला, ही वार्ता ऐकून आईला खूप आनंद झाला. बघा पुढचा शब्द आहे प्राण म्हणजे जीव. आता वाक्यात उपयोग आई वडिलांसाठी त्यांची लहान मुले म्हणजे जणू त्यांचे प्राण असतात. पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 6. शब्द डोंगर बनवायचा आहे. जो शब्द दिलेला आहे वासरू. तर बघा आता शब्द डोंगर हे वासरू, हे आमचे वासरू, हे आमच्या गाईचे वासरू, हे आमच्या कपिला गाईचे वासरू, हे आमच्या कपिला गाईचे वासरू खूप गोंडस आहे. शब्द डोंगर तुमच्या पद्धतीनं बदल करू शकता. बघा दुसरा शब्द आहे घर. बघा हे घर, हे माझे घर, हे माझे घर आहे, हे माझे घर खूप मोठे आहे, हे माझे घर खूप मोठे व सुंदर आहे. यातही तुम्ही तुमच्या मनानं शब्द डोंगर बनवू शकता. बघा आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. ओळखा पाहू मी कोण. कानात वारे भरले की बेफाम धावते, आई दूर गेली की हमरू लागते. या प्रश्नाचं उत्तर आहे वासरू. आणि पुढचा प्रश्न आहे शेवटचा. लांब माझी मान, उंच माझे अंग, झाडांची पाने खाण्यात असतो मी दंग, सांगा मी कोण. तर याचं बरोबर उत्तर आहे जिराफ. अशा पद्धतीनं आपण या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. धन्यवाद.